नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. इकडे मात्र प्रेक्षकांनो, सत्या मंजू तात्याच्या घरातून तर सटकले, पण आता पूर्वाबाई काही या दोघांना सोडणार नाहीये. पूर्वा मात्र बरोबर यांना काही ना काही करून पकडणार आहे. पण आता सत्या मंजू काय डाव करणार आहेत, कशी त्या पूर्वाच्या नाकावर टिचून सगळे तिकडून गायब होणार आहे. कारण SP साहेबांपर्यंत डायरेक्ट प्रेक्षकांनो सत्या मंजूने तात्यांची फाईल मात्र पोचवलेली असते आणि हे सगळं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. इकडे सत्या मंजूचा पिच्छा करत पूर्वा बरोबर जिकडे सत्या मंजू लपले त्याच पत्राच्या त्या टीनाच्या रूममध्ये मात्र पोचलेली असते. सत्या मंजू आता लपून बसतात आणि तिकडे पोचल्यावर प्रेक्षकांनो, सत्या मंजूने मात्र आता असं काही पूर्वाला उल्लू बनवलेलं असताना खूपच त्या पूर्वाची तर धांदल उडवून टाकली आहे. सत्या, मंजू आणि इकडे आपला बलमा या तिघांचा डाव मात्र फायनली सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण काय पाहतोय, सत्याचा जबरदस्त जो काही डाव होता तो मात्र आता फायनली सक्सेस झालाच आहे. इकडे सत्या मंजू आता तात्याच्या घरातून पळाले, पण घरी स्वतःच्या न जाता एका नको त्या ठिकाणी गेले. प्रेक्षकांनो, रात्रीचा अंधार, आता अंधारामध्ये कुठं काय होणार आहे यांनाही काही समजत नाहीये. तात्यासाहेबांचे माणसं आता यांच्या मागावर असतात आणि तात्यासाहेबांकडे त्यांना सांगितलंय काही झालं तरी या सत्या मंजूला मात्र सोडायचं नाहीये. त्यांचा तो माणूस म्हणतो, तात्या, आम्ही सत्या मंजूचा पाठलाग केला पण आम्हाला ते काही कुठं दिसले नाही ना, कुठे सापडले. तात्या मात्र भयंकर चिडतात, त्यांचा राग आता अनावर होतो आणि त्या माणसाच्या कानाखाली मात्र तात्यांनी दिली आहे. त्यांना आता कळलंय की सत्या मंजूने मिळूनच हा सगळा डाव आता आखलेला आहे. सत्या मंजूचा सगळा प्लॅन होता हे आता तात्यांना कळलंय आणि त्यांनी ताबडतोब मात्र पूर्वाला सगळं कॉल करून इन्फॉर्म केलेलं असतं. तात्याच्या घरातले प्रेक्षकांनो, सगळीच माहिती मानिनीला सुद्धा लपवून ठेवलेलं होतं. मानिनी देखील आता इथे नाही आहे घरामध्ये, आपली फाईलसुद्धा इथे घरात नाही आहे. मंजूला या घरात आणून खूप मोठी चूक केली हे मात्र आता तात्याला कळून चुकलंय. पूर्वा देखील आता सांगतच होती, डॅडी साहेब, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या मंजिरीवर विश्वास ठेवू नका, पण तुम्ही अजिबात ऐकायला तयार नाही. तात्या म्हणतात, अगं बबडे, बरोबर आहे, तू बोललीस ते बरोबर आहे, माझी खूप मोठी चूक झाली. आता मात्र मला काही करून या दोघांना गाठावं लागेल, नाहीतर माझं काही खरं नाही आहे. या दोघांचा आता मस्त आपल्याला वरात काढावी लागेल, भर वस्तीत त्यांना झडकून मोकळं करावं लागेल. आता मात्र त्यांनी जर माझी फाईल दुसरीकडे पोहोचवली तर मात्र माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उठतील, माझं सगळं आता करिअर बर्बाद होऊन जाईल, माझा पक्ष संपून जाईल. इकडे मात्र मंजूला घरामध्ये आणलेलं मला पटलं नव्हतं डॅडी साहेब, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, काय केलं त्या मंजूने बघितलं आता तुम्ही. मंजूला आणि सत्याला मी अजिबात सोडणार नाहीये, त्यांचा तर मी जीवच घेणार आहे, असं त्यांना तडपवून टाकणार आहे ना. तात्यासाहेबांचा राग अनावर होतो आणि इकडे सत्या मंजू मात्र प्रेक्षकांनो अजिबात त्यांना सापडले नाही, ते दोघंही फरार असतात. इकडे नुसते फरार नाही तर तात्याची फाईलही त्यांनी गायब केलेली असते. पूर्वाला आता तात्यांनी सांगितलंय, आता ती फाईल इथून नेली आहे म्हटल्याच्या नंतर पूर्वाचा संताप मात्र अनावर होतो. पूर्वा इतकी खसखस करते बापाला ना, डॅडी साहेब, अहो काय केलं तुम्ही, किती वेळा सांगितलं, तुम्ही आणि तो आर्यनना माझ्या मुळावर उठलात की काय असं मला वाटतंय. तात्या आता पूर्वाला सांगतोय, बबडे काही कर, प्लीज त्यांना शोधून काढ, बबडे तू काही कर, त्यांना कायमचं संपवून टाकतो. आता इकडे माझी रिव्हॉल्वर घेऊन जा. सत्या मंजू प्रेक्षकांनो आता त्यांच्या मागे तात्याचे गुंड लागले, पण सत्या मंजू स्वतःच्या घरी न जाता एका आता शेतातल्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या आता घरात राहायला गेलेले असतात. जे काही फार्म हाऊस असतं साधं टिनाचं, तिकडे आता गेले जेणेकरून तात्याला आपली खबर लागू नये, तात्याची माणसं आपल्यापर्यंत पोहोचू नये. इकडे मात्र खूप रात्र झालेली असते. सकाळ आपण पाहतोय तात्याची गुंड मात्र आता नेमके त्या स्पॉटला पोहोचलेली असतात. तात्यासाहेबांचे गुंड मात्र प्रेक्षकांनो बरोबर सत्या मंजूला आता गाठणारच आहेत. सत्या मंजू खरं तर घाबरतात. सत्याला वाटतं वाघमारे माझ्यासोबत आहे, अजिबात वाघमारेला काही झालं नाही पाहिजे. सत्या मात्र म्हणतो, वाघमारे तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता यांचा कार्यक्रम फिक्स करतो आणि तुमच्या जवळ येतो. त्यांना काय वाटलं, हा सत्यजित सुर्वे काय साधासुद्धा माणूस आहे, अहो आता मात्र हा सत्या काय चीज आहे ना, तुम्हाला मी दाखवतो. त्यांच्याकडे मात्र प्रेक्षकांनो गुंडांकडे सगळे हत्यारं असतात. आता मात्र तुमचं काही खरं नाहीये, तुमचा खेळ खल्लास झालाय, असं काही बाई बोलत ते गुंड मात्र या दोघांवर हसत असतात. चक्क बंदूक ताणलेली असते प्रेक्षकांनो सत्यावर आणि डायरेक्ट आता सत्याला कळून चुकलं, यांच्या अंगावर जाण्यात काही अर्थ नाहीये, नाहीतर हे आपल्याला गोळी मारतील. इकडे मात्र वाघमारे सोबत आहे, मला शांततेत
शांततेनं सगळं घ्यावं लागेल, नाहीतर आगाऊच काहीतरी लफडं होऊन बसायचं. इकडे सत्या चांगला विचार करतो. फाईल मात्र गुंडांना सापडलेलीच नाही आहे. प्रेक्षकांनो, फाईल सत्या मंजूने अशी काही गायब केलेली असते ती कुणालाच माहीत नाही आहे. आता मात्र या गुंडांना चांगलं दणके द्यावे लागतील, यांच्या तावडीतून आपल्याला सुटावं लागेल. तेवढ्याच सत्या आता इकडे गुंडाने बंदूक काढून त्यांना सांगितलंय, आम्ही ज्याप्रमाणे सगळं आता जे काही सांगितलंय ते जर तुम्ही केलं नाही तर आम्ही तुमच्या दोघांना गोळ्या घालून ठार करू. आम्हाला तात्यांनी ऑर्डर दिली आहे, तात्यासाहेबांनी सांगितलं की तुमच्या दोघांना संपवून टाकायचे. इकडे मात्र तुम्ही काही चालाकी जरी केली ना, तुमचं काही खरं नाही आहे. सत्य मात्र आता नुसता त्यांच्याकडे पाहतो. वाघमारे, घाबरू नका, कशाला घाबरताय, थोडं बाहेर जातो, यांचा कार्यक्रम फिक्स करून येतो, तुम्ही इथं शांतीने बसा. मंजू म्हणते, सत्या, यांचा कार्यक्रम आता फिक्स करते ना मी, तू कशाला काळजी करतो. वाघमारे, अरे शांत राहा, सत्या तुमच्यासोबत असताना तुम्हाला काही करायचं काम नाही आहे. इकडे मात्र सत्या मंजू प्रेक्षकांनो त्या टीनाच्या रूमच्या बाहेर येतात आणि गुंडाने मात्र एकाला फोन लावलाय. गुंड कुणाला बोलतो हे मात्र सत्या मंजूला अजूनही कळलेलं नाही आहे. पण आता गुंड बोलत असतात ते म्हणजे पूर्वा पाटील मॅडमला. इकडे मात्र पूर्वाने सांगितलंय त्या दोघांना आता तिकडून फाईल जी काही त्यांच्याकडे आहे ती मात्र काढून घ्या. सत्या मंजूला वाटतं की हा तात्यासाहेबांना बोलतोय, पण प्रेक्षकांनो तो तात्यासाहेब नसून पूर्वाच असते. आता मात्र पूर्वा म्हणते, मी त्यांना जिवंत मारणार आहे, तुम्ही अजिबात त्यांना काही करायचं नाही, कारण ते माझे गुन्हेगार आहेत, मीच त्यांची शिकार करणार आहे, तुम्ही फक्त त्यांना आता चांगलं बांधून ठेवा. पूर्वा बरोबर प्रेक्षकांनो तिकडे पोचणार. सत्या मंजूला आता कळलेलं असतं त्या माणसाकडे बंदूक आहे आणि तो कुणाशी तरी बोलतो आहे, त्याला कुणीतरी ऑर्डर देतो आहे आणि तो तात्यासोबत बोलतो असं वाटलं होतं, पण अजिबात नाही आहे. इकडे पूर्वाने हुकूम दिलाय, मला आता येईपर्यंत त्यांना आता जिवंत ठेवा, मी तिकडे पोचतेच आहे आणि मग मी त्यांचा कसा कार्यक्रम फिक्स करते ना, तुम्ही पाहत राहा. इकडे मात्र प्रेक्षकांनो सत्याने बरोबर त्यांची नजर चुकवली आणि अशी काही धुलाई त्या गुंडांची केली ना, मंजू देखील दंडुक्या उचलते आणि झपाझप त्यांना मारून असं काढते. आता चांगली त्यांची परेडच घेतात. 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या आत मात्र या दोघांनी या सगळ्या गुंडांना चांगलं जमीनदोस्त केलेलं असतं. त्यांची बंदूक काढून घेतलेली असते आणि मंजूने तर तिथला दंडुक्या घेऊन त्यांना धप्पाधप धुतलेलं असतं. आता मात्र काय करायचं, फोनवर कुणाशी बोलत होते. पटकन सत्या तो मोबाईल घेतो आणि पाहतो तर काय, तो नंबर पूर्वा पाटील मॅडमचा असतो. इकडे मात्र सगळ्या गुंडांना इतकं मारलंय, सगळे आता तडफडत असतात. सत्या मंजूला सांगतो, वाघमारे तुम्ही आता काळजी करू नका, ही फाईल घ्या आणि लवकरात लवकर इथून निघून जा, बलमा तुम्हाला बाहेर घ्यायला येणारच आहे, बलमा तुम्हाला हवी ती मदत करेल, पण तुम्ही इथून निघून जा. इकडे बलमानं सुद्धा प्रेक्षकांनो आल्या आल्या गुंडांना आपला हात साफ केलेला असतो. गुंडांना त्याने धप्पाटे दिलेले असतात. सत्या मात्र बलमाला म्हणतो, आत्ताच्या आत्ता तू वाघमारेंना घे, फाईल घे आणि तुम्ही दोघं इथून गायब व्हा, अजिबात इथे आसपास भटकू नका, तुम्ही अंडरग्राऊंड होऊन जा. तेवढ्यात प्रेक्षकांनो मंजूवर मात्र एका गुंडाने रपकन वार केलेला असतो. बलमा बरोबर आता मंजूला वाचवतो. मंजू बलमा आता धावत जातात, खूप दूर जातात आणि त्यांच्या लक्षात येतं फाईलच आपल्याकडे नाही आहे. सत्या अजूनही तिकडे मारामारी करतोय, फाईल कुठे गेली, फाईल कुठे राहिली. परत आता त्या रूमकडे येतात प्रेक्षकांनो. बलमा मात्र म्हणतो, वाघमारे वहिनी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा, मी फाईल घेऊन येतो. मंजू मात्र बलमाला म्हणते, भाऊजी आत्ताच्या आत्ता आपल्याला तिकडे जावं लागेल, कारण फाईल जर तिकडे आता कुणाला सापडली तर मात्र आपला आत्तापर्यंतचा सगळा कार्यक्रम वाया जाईल, ती फाईल पहिले घेऊन या. पूर्वा मात्र प्रेक्षकांनो आता पोचणार. पूर्वाचे गुंड मात्र सत्या मंजूच्या माराने आडवे पडलेले असतात. पूर्वा आता सत्या मंजूला तिकडे सगळीकडे बघते, पण तिच्या लक्षात येतं की सत्याने सगळा कार्यक्रम केलेला आहे. सत्या सगळ्यांना मारून फाईल घेऊन वाघमारेला त्याच्या घेऊन निघून गेलेला आहे. आता मात्र पूर्वाला काहीच सापडत नाहीये. पूर्वा खऱ्या अर्थानं चिडते. आता तिला तनतनत तिला तात्यासाहेबांचा राग येतो. ती तात्यासाहेबांना तिकडे बोलवून सुद्धा घेते आणि तिकडे मंजूने मात्र एक फाईल त्या लाल पिशवीमध्ये टाकलेली असते. पूर्वा प्रेक्षकांनो तिथेच असते, पण पूर्वाला माहीतच नाही आहे की ती लाल पिशवी कशाची आहे. आता तिला वाटतं हे घर कुणाचं तरी आहे, म्हणून ही त्यांचंच सामान आहे. पूर्वा आता इकडे तात्यासाहेबांना बोलत असते, नको नको ते डॅडीला तिच्या रागवत असते. बलमा मंजू आता प्रेक्षकांनो तिकडून सटकले. पूर्वा आता त्याच ठिकाणी फेऱ्या मारते, काही मिळतं का, काही प्रूफ आहे का पाहायचा प्रयत्न करते, पण प्रेक्षकांनो इकडे बलमाने सगळं गायब केलेलं असतं. तो आता पूर्वाला पकडून ठेवणार का. तेवढ्यात सत्या मात्र आपला परत
परत एक प्लॅन आता साध्य करतो. सत्याला कळलंय की फाईल तिकडेच राहिली आहे, लाल पिशवीमध्येच फाईल विसरली आहे. आता मात्र इकडे पूर्वा तिथेच पोचली आहे ना, पण पूर्वाला अजिबात कल्पना नाही आहे की फाईल लाल पिशवीमध्ये त्या थैलीमध्ये खुंटीला अडकवून ठेवलेली आहे. पूर्वाला जोरजोरात आता आवाज देत असतात, पूर्वा मॅडम तुम्हाला काय पाहिजे? अहो तिकडं काहीच नाही आहे, तुम्हाला जे पाहिजे ना ते इकडे आहे. हे बघा मी जिवंत तुमच्या समोर उभा आहे. पूर्वा चिडते. तिला आता कळतं की सत्याने उघड उघड आपल्यासोबत आता दुश्मनी घेतली. ती तिची सर्व्हिस रिव्हॉल्वर देखील आता प्रेक्षकांनो काढत असते. सत्याच्या बाजूला जायचा प्रयत्न करते. सत्या मात्र अजिबात घाबरत नाही. अहो मी घाबरत नाही तुम्हाला पूर्वा पाटील मॅडम, तुम्ही काय काय कारस्थानं केली आहे ना सगळे आता माझ्या समोर आलेत आणि चला बाजूला व्हा असं म्हणत सत्या मात्र बरोबर फाईल काढायला जातो आणि बलमा मात्र प्रेक्षकांनो तिकडून फाईल घेऊन आता सटकतो. इकडे मात्र आपण पाहतोय पूर्वाला बरोबर सत्याने पकडलेलं असतं. मंजू बलमा पळून जातात, फाईल घेऊन निघतात आणि जाता जाता पूर्वाला लाल पिशवी अशी मंजू दाखवत नेते. होय प्रेक्षकांनो, पूर्वाला तिने दाखवली हीच ती फाईल आहे, तुझ्या बापाचे सगळे गुन्हे याच्यामध्ये आता आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता कोणीही वाचवू शकणार नाहीये. परंतु प्रेक्षकांनो, पूर्वाला अजूनपर्यंत पूर्वा तात्यासाहेबांची मुलगी आहे हे मंजूला आणि सत्याला अजूनपर्यंत माहिती नाहीये. फक्त आर्यन त्यांचा कोणतरी आहे एवढाच त्यांना डाऊट असतो. पण आता फाईल घेऊन सत्याने इकडे मात्र मंजू आणि आपल्या बलमाला पाठवून दिले आणि सत्याने चक्क पूर्वाला मात्र आता डांबून ठेवलेलं असतं. बलमा मंजू फाईल घेऊन फरार. पूर्वा सत्याच्या हातात आहे. आता मात्र येणाऱ्या भागात नेमकं काय होणार आहे प्रेक्षकांनो? तात्यासाहेब आता काय गेम करणार आहे? तात्याची तर चांगली नांगीच आता आपल्या मंजूने ठेचलेली असते. त्याच्या नाकावर टिच्चून सगळा कार्यक्रम त्याच्या घरात घुसून केलाय. हे सगळं आता पुढे अजून काय गोंधळ आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.